अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण एकत्र आलो आहोत, वेगवेगळे मुद्दे चर्चा केले आहेत, पण एक मुद्दा आहे सुरक्षेचा, तो नेहमीच आपण बोलतो आणि ह्या सभागृहात पण आपण हा सुरक्षेचा आपल्याला दिसून आली आहे की काय झालेलं आहे। सभागृहात सदस्यांनी दाखवून दिलं की विधानसभा सदस्यांच्या लेटर हेडचा गैरवापर करून ते काही लोकांना आतमध्ये प्रवेश करून दिला गेला। नंतर एक दिवस असं झालं की इथे धमकी आली की ते बॉम्ब ठेवला आहे, ही धमकी सुद्धा आपल्याला मिळाली। इतकंच काय तर विधानसभाचे सदस्य आहेत त्यांना सुद्धा धमक्यांचे फोन आले गेले आणि हे जे चालू आहे आपण बघितलं, अभिनेत्यांना सुद्धा काही काही धमक्यांचे फोन येतात, त्यांच्या घरावर गोळीबार होतात। तर सुरक्षेचा मुद्दा परत परत येतो आहे। नेते असू, अभिनेता असू, जनता असू, सगळ्यांचा सुरक्षेचा मुद्दा इथे येत आहे। जर पोलिसांनी बघितलं तर आपण परवाच बघितलं की काय झालेलं आहे, पोलिसांनी मंत्र्यांवर हल्ले केले, त्यांना पकडलंय। नंतर माजी मंत्री ताई वर्षाताई यांच्यावर पण पोलिसांनी वाईट साईड बोलून काहीतरी बोलून त्यांनी तिथे गुन्हा केलेला आहे, पण ह्या पोलिसांना आपण त्यांना काहीच करू शकत नाही अशी कंडिशन निर्माण झालेली आहे। तसंच आपण जर महिलांची सुरक्षा बघितली तर महिलांच्या सुरक्षेमध्ये आपण बदलापूरची घटना परत रिपीट झालेली आहे। 4 वर्षाच्या चिमुकलीवर परत अन्याय झालेला आहे आणि व्हॅन चालकाने तिच्यावर अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे। त्याचबरोबर आपल्या पहिली बदलापूरची घटना परत रिमाइंड झालेली आहे। पहिल्या बदलापूरच्या घटनेमध्ये जो सह आरोपी होते त्यांना तुम्ही स्वीकृत नगरसेवकाचं पद दिलं, हे सगळ्यांना माहित आहे। नंतर दुसरं, आता जे अहिल्यानगरमध्ये जे 6वी शिकणारी 11 वर्षाची मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड हल्ला झाला, तोही सगळ्यांनी बघितला, तोही खूप हृदयद्रावक घटना आहे अशा छोट्या छोट्या मुलींवर। आणि सरकारने त्यांना आर्थिक सहाय्य देतो म्हटलं, हे खरंच चांगली गोष्ट आहे, पण त्याबरोबर तिच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सुद्धा विचार करणं इथे अपेक्षित आहे। नंतर अहिल्यानगरमध्ये एक छोटी मुलगी जेव्हा ती 8वीत होती तेव्हापासून, म्हणजे 12 वर्षाची असल्यापासून एक कीर्तनकार तिच्यावर 5 वर्ष सतत तिच्यावर अत्याचार करत होता, तिला धमकावत होता की तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, असं तिला 5 वर्ष एकूण करून ती आता मुलगी 17 वर्षाची झाली असतानाच तिच्यापर्यंत तिच्यावर अत्याचार चालू होते। ह्या अशा घटना आपल्याकडे दिसत आहेत। एक घटना तर अशी आहे की आता स्त्री बीज रॅकेट, म्हणजे स्त्री बीजेचं प्रत्येक महिन्यामध्ये स्त्रीचं एक बीज फलित होतं आणि इथे असं झालं की ज्या गरीब लोक आहेत त्या गरिबीचा फायदा घेतला गेला, त्यांना काही पैसे देऊन ठाणे आणि पालघर ह्या जिल्ह्यामध्ये बदलापूर मधली घटना आहे। एका महिलेचे तिचे 20 बीज स्त्री बीज तयार करायला तिला 20 ते 30 बीज करायला तिला हार्मोनचे इंजेक्शन दिलं, म्हणजे गरिबीचा हा सौदा केला जातो का काय अशी कंडिशन इथे निर्माण झाली आहे। काही जे दलाल आहेत ते हे लोक हे काम करतात आणि ह्या महिलांवर खरंच अन्याय आहे आणि ह्याचा सुद्धा तुम्ही चौकशी करणं खूप आवश्यक आहे। नंतर एक आहे गडकरी रंगायतमध्ये आपले जे कलाकार काम करतात, तिथे एक प्रयोग चालू होता अलबत्त्या गलबत्त्या शोचा। तिथे एक महिला कलाकार गेले मेकअप रूम मध्ये, तिथे तयारी करत होते, कपडे बदलत होते, त्यांना असं दिसलं की बाथरूम मध्ये कोणीतरी उभं राहिले आणि व्हिडिओ शूटिंग करतोय। नंतर असं कळलं की पाईपलाईन फुटल्यामुळे तिथे लोक आले होते आणि ती काम करत होती। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तिथे सुद्धा निर्माण झालेला आहे की अशा गडकरी रंगायतसारख्या मोठ्या सभागृहामध्ये हा कंडिशन होत आहे आणि आता 6 महिन्यापूर्वीच ते काम झालेलं आहे। 60 कोटी तिथे खर्च केले तरी सुद्धा तिथे पाणी गळण्याची आणि ह्या कंडिशन निर्माण होत आहे। तर खरंच ते पैसे गेले कुठे ह्याची चौकशी होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जर तेथे व्यवस्थापकांना विचारलं आणि कंत्राटदारांना विचारलं, त्यांनी उडवाउडी शिकवत देतात आणि धमक्यांची उत्तर देतात की आमचं कोणी काय करू शकतो आम्ही बघतो। हे अशा ज्या कंडिशन महाराष्ट्रामध्ये झाल्या आहेत खूपच दयनीय आहेत, खूप वाईट आहेत, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। आणि आता कालची परवाची खरातांची घटना तर सगळ्यांना माहिती आहे, अशोक खरात स्वतःला कॅप्टन म्हणून घेणार माणूस, काय त्यांनी केलं आहे, महिलांवर अत्याचार केले, लैंगिक शोषण केलं, त्यांचे व्हिडिओ बनवले, त्याला ब्लॅकमेल केलं आणि त्या व्यक्तीला आणि पुढे त्यांनी ते चिंचोके काहीतरी पुसायचे आणि चिंचोके खडे म्हणून वाटायचे। नंतर अघोरी कृत्य केली, त्यावर नरबळी पण केला, ही सुद्धा त्याची ऐकावीत आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी असणार, त्या माणसाला कडकात कडक शिक्षा व्हावी आणि अशी शिक्षा व्हावी की इथे कोणी त्या शिक्षेला घाबरलं पाहिजे आणि पुढे अशी कंडिशन भोंदू महाराजांनी केली नाही पाहिजे। हा विकृत माणूस होता, या विकृत माणसाला शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर जे लोक त्याला खतपाणी घालत होते, त्याला सपोर्ट करत होते, पत्रकारांनी जेव्हा विषय उचलला तेव्हा त्याला दाबण्यात आलं। ह्या ज्या सगळ्या घटना झाल्या, ह्या घटनाचा खरंच सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे। कारण महिला म्हणून आम्ही काल ऐकत होतो, जेव्हा मुख्यमंत्री साहेब बोलत होते तेव्हा ऐकताना आम्हाला खरंच कसतरी वाटत होतं, वाईट वाटत होतं, किळस वाटत होती, त्रास येत होता, राग येत होता आणि ह्या अशा नराधामाला तुम्ही फाशीची शिक्षा द्या। त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे कोणी कारणीभूत आहे त्यांना सुद्धा ती शिक्षा मिळाली पाहिजे, ही मला अपेक्षा आहे। धन्यवाद। 2 मिनिटं चला, शेवटचा मुद्दा कन्क्लूड करून आणि त्याच्याबरोबर अनिसनी पण मागणी केली की यांची नियमावली कारवाई ह्या कायद्याची ती पण करा, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची। आणि आमच्या धारावीमध्ये एक नवीन आता परत सुरू झालेला आहे, नेहमी आमचं चालूच आहे कारण आमच्याकडे सर्वे होतोय, अदानीचा सर्वे चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत।
आता त्याच्या वेळी सर्व्हे केल्यानंतर जे रिझल्ट यायला पाहिजेत, पात्रतेचे किती निकष निघाले पाहिजेत, 1000 लोक जेव्हा सर्व्हे होतो हजारांचा, त्याच्यामध्ये फक्त 31 लोक पात्र होतात, म्हणजे 0.3% फक्त पात्र होतात, नाही 3% हे पात्र होतात. आणि दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी झाल्यावर तिथे 2300 पैकी 18 लोक पात्र होतात, म्हणजे 0.7 लोक पात्र होतात. आणि बाकीचे सगळे अनिर्णित, त्यांचं काय होणार त्याचा काही विचार केला जात नाही. आणि त्या अनिर्णित लोकांना पात्र करण्यासाठी दलालामार्फत पैसे घेतले जातात. आणि ही मोठी तिथे शोकांतिका आहे, त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं जात नाही. आणि ही घटना वारंवार होतात, धारावीच्या लोकांचा कोणी विचार करत नाही. एवढं आम्हाला सांगायचं. एक सांगते शेवटचं, की जेव्हा म्हणतात आम्ही गांधीजींची भाषणं बघितली आहेत, कानावर हा बुरा मत देखो बुरा मत बोलो बोला मत सोडो, हे सरकार असं आहे, सत्य मत बोलो सत्य मत सुनो. अध्यक्ष महोदय, मी अंतिम आठवडा प्रस्तावावर या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे.